आणि यानंतर आपण जाऊयात आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांच्याकडे आणि त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू जाणून घेऊयात. सरिता. धन्यवाद पूर्वी. निवडणुकीची उमेदवारी म्हटली की नाराजी आलीच. तिकीट मागणारे भरपूर असतात. दुर्दैवानं राजकारण हे पोलीस भरतीसारखेच. इच्छुक अनेक, जागा थोड्या थोडक्या. त्यामुळे तिकीट कापल्या जातात, तिकीट नाकारल्या जातात. तिकीट मिळेल असं सांगितल्या जातं, पण ते शेवटी मिळत नाही. तिकीट तुमचंच असं आश्वासनच मिळाल्यासारखं वाटत असतं, पण तरी सुद्धा तोंडाला पानं पुसली जातात. आपण दिग्गज, मोठे, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ, त्यामुळे तिकीट आपलंच हा विश्वासही अनेकांना असतो. पण अनेकदा तुलनेनं लहान, छोटे किंवा पीडित अथवा शोषित अशा गटातील व्यक्तींना तिकीट देताना राजकीय फायदा दिसतो. आपण नेत्याच्या किंवा नेत्याच्या नातेवाईकाच्या जवळचे असंही अनेकांना वाटत असतं. नेत्याच्या अवतीभोवती घुटमळत असतात, पण निष्ठा दाखवणारे अनेकदा कार्यक्षमतेत फेल जातात आणि तिकीट हुकतं. कधी कधी तिकीट मिळालं नसताना सुद्धा वर्षानुवर्ष निष्ठेनं काम केल्याचं फळ म्हणून अनपेक्षितरित्या तिकीट मिळूनही जातं. मग तिकीट न मिळालेले चिडतात, रुसतात. काही मीडियात नाराजी स्पष्ट बोलून दाखवतात, तर काही मीडियात बोलले नाही तरी कामालाही लागत नाहीत. काही शक्य असल्यास पक्ष सुद्धा सोडून जातात. पण ज्याला पक्ष चालवायचा असतो तो ह्या सर्व गोष्टींसाठी तयार असतोच. पण हे झालं राजकारण. राज्यसभा किंवा ज्याला मुळातच वरिष्ठ सभागृह म्हटलं जातं, ते खरं का असतं? तर तिथे प्रगल्भ, लोकप्रियतेच्या पलीकडे जाऊन निर्णय व्हावे ही अपेक्षा आहे. खालच्या सभागृहाच्या निर्णयांवर पुनर्विचार होऊन एक वचक राहावा हे पण एक उद्दिष्ट आहे. दुर्दैवानं काही अपवाद वगळता सध्या राज्यसभा सुद्धा राजकीय सोयत झाली आहे. पूर्वी. धन्यवाद सरिता. आणि याबरोबरच 0 आवर मध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. लगेच परत येणार आहोत. पाहत रहा एबीपी माझा.